इन द लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय ट्रान्सलेशन, ज्याच्यामध्ये आपण 3 स्टेप बघितल्या, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशनमध्ये काय होतं बघा, सुरुवातीला mRNA जो असतो तो न्यूक्लियसमधून आता सायटोप्लाझममध्ये येतो, नंतर तिथं रायबोझोम्स त्याला येऊन अटॅच होतात. त्यानंतर काय होतं, इलॉंगेशनमध्ये TRNA येतील, TRNA आल्यानंतर एक अमायनो ॲसिड आणतील आणि एक पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच इलॉंगेशन होईल, पॉलीपेप्टाइड चेनचं तयार होईल, म्हणजेच प्रोटीन मॉलिक्यूल तयार होईल. आणि लास्टली टर्मिनेशनमध्ये काय होणार आहे, पॉलीपेप्टाइड चेन फॉर्मेशन झाल्यानंतर mRNA निघून जाईल, रायबोझोम निघून जातील, TRNA निघून जातील, त्याला टर्मिनेशन म्हणलेले. हे डिटेलमध्ये आपण ट्रान्सलेशन बघितलेले लास्ट लेक्चरमध्ये. नाव इन अ टुडेज लेक्चर, नाव दिस वन विल बी द लास्ट लेक्चर ऑफ आवर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आपला इथं चॅप्टर संपतोय, हा शेवटचा पॉईंट आपण ह्या चॅप्टर लेक्चरमध्ये कव्हर करतोय. बघा काय, सगळ्यात आधी आपण बघू व्हॉट इज मीन बाय जिनोमिक्स. जिनोमिक्स बघण्याच्या आधी आपण बघू व्हॉट इज मीन बाय जिनोम. आता जिनोम जर कन्सिडर केलं तर टर्म जिनोम वॉज इंट्रोड्यूस्ड बाय H. Winkler in 1920 इज द टोटल जेनेटिक कन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कम्प्लीट कॉपी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजेच DNA जर कन्सिडर केला, म्हणजे पूर्ण एखाद्या ऑर्गॅनिझममधला अख्खा DNA कन्सिडर करा, त्याला म्हटलेलं आहे जिनोम, किंवाच त्याला वन कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम्स, म्हणजेच तो कसा असणार आहे सेट, हॅप्लॉइड ऑफ एन ऑर्गॅनिझम, त्याला जिनोम म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर जिनोम म्हणजे काय, तर हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ जिनोम. मग आता फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग जर कन्सिडर केले तर त्यामध्ये हॅप्लॉइड सेट म्हणजे किती येणार, तर 23 पेअर्स येणार, बरोबर. टोटल 23 पेअर्स असतात, सॉरी टोटल 46 क्रोमोझोम असतात. त्याचं हॅप्लॉइड जर कन्सिडर केलं तर ते 23 येणार आहेत, बरोबर. म्हणजे 23 सेट ह्यालाच जिनोम म्हटलेलं आहे. हे झालं ह्युमन बिंगबद्दल. तसं प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये हॅप्लॉइड सेट क्रोमोझोमचा हा वेगवेगळा असतो. म्हणून इथं असं कन्सिडर करा, जिनोम म्हणजे काय, तर वन कम्प्लीट सेट ऑफ क्रोमोझोम, पण तो कसा असतो तर नेहमी लक्षात ठेवा हॅप्लॉइड सेट असतो, ज्याला जिनोम म्हटलेलं आहे. आणि स्टडी ऑफ जिनोम इज कॉल्ड ॲज अ जिनोमिक्स. लक्षात आलं का बघा, स्टडी ऑफ जिनोम इज कॉल्ड ॲज अ जिनोमिक्स. आता जिनोमिक्सची जर प्रॉपर डेफिनेशन कन्सिडर केली तर दिस वॉज टर्म बाय TH रॉड्रिक 1986 यांनी जिनोमिक्स ही टर्म कॉइन केली. आता जिनोमिक्स म्हणजे काय, इज द स्टडी ऑफ जिनोम्स थ्रू ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग ऑफ जीन्स अलॉंग विथ स्टडी ऑफ देअर फंक्शन. आता जिनोमिक्स म्हणजे काय, तर जिनोमचं ॲनालिसिस करणे म्हणजे त्याचं डिटेल एक्झामिनेशन करणे, ॲनालिसिस म्हणजे, सिक्वेन्सिंग म्हणजे पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये जीन्स अरेंज केल्या जातात, आणि मॅपिंग म्हणजे लोकेशन ऑफ जीन ऑन क्रोमोझोम, क्रोमोझोमवरती जीन ॲक्च्युली कुठे लोकेट केलेलं आहे त्याचं मॅपिंग म्हणजेच मॅप तयार केला जातो, त्याला म्हटलं जातं जिनोमिक्स. म्हणजे लक्षात आलं का बघा, थोडक्यात इथं काय केलं जातं आहे जिनोमिक्समध्ये, जो काही जीन आहेत त्यांचं ॲनालिसिस केलं जाईल, त्याचं सिक्वेन्सिंग केलं जाईल, मॅपिंग केलं जाईल, आणि त्या जीनचं फंक्शन काय हे सुद्धा शोधलं जाईल. अशा टर्मला जिनोमिक्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आता जिनोमिक्स जर कन्सिडर केलं तर सिक्वेन्सिंग ऑफ ईस्ट, मग जिनोमिक्स हे कोणाकोणामध्ये हे केलं तर ईस्ट सेलमध्ये, ड्रॉसोफिला म्हणजे फ्रूट फ्लाय, हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर माऊसचा जिनोम जर कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडीज हा ह्युमन बिंग आणि अदर ऑर्गॅनिझममध्ये करण्यात आल्या होता इन अ लॅबोरेटरी. आता त्यामध्ये सेव्हरल ॲडिशनल जिनोम्स आर नाव आयदर ॲक्टिवली बिंग सिक्वेन्स ऑर स्ट्रॉंगली कन्सिडर फॉर सिक्वेन्सिंग. आत्ता सध्या जर काही जिनोम्स बघितले तर हे ॲक्टिवली आता सिक्वेन्स केलेले आहेत किंवा त्यांना सिक्वेन्सिंगसाठी कन्सिडर केलेलं आहे. जसं की एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काही मायक्रोब्स आहेत, बी आहेत, टमॅटो आहेत किंवा अदर क्रॉप्स आहेत ज्यांचं जिनोम्स स्टडी करण्यात आलेले आहेत किंवा सिक्वेन्सिंग केलेलं आहे. आता जिनोमिक्स जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स येतात बघा, एक आहे तो स्ट्रक्चरल जिनोमिक्स आणि दुसरा आहे तो फंक्शनल जिनोमिक्स. स्ट्रक्चरल जिनोमिक्स मीन्स व्हॉट, इट इन्व्हॉल्व्स मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ जिनोम. आत्ताच मी सांगितलं ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग आणि मॅपिंग म्हणजे काय. ॲनालिसिस म्हणजे डिटेल एक्झामिनेशन करणं, सिक्वेन्सिंग म्हणजे अरेंजमेंट करणं पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये, आणि मॅपिंग म्हणजे काय तर लोकेशन जीनची कुठे आहे क्रोमोझोमवरती ते बघणं. म्हणजे असा जर
स्टडी करण्यात आला तर त्याला स्ट्रक्चरल जिनोमिक्स म्हटलं जातं. आणि फंक्शनल जिनोमिक्स म्हणजे काय, तर इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम. आता प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये कोणता जीन कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करतो किंवा त्याचं फंक्शन काय हे जर स्टडी करायचं असेल तर त्याला फंक्शनल जिनोमिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे जिनोमिक्सचे 2 टाईप लक्षात आले का बघा, स्ट्रक्चरल जिनोमिक्स आणि फंक्शनल जिनोमिक्स. स्ट्रक्चरल जिनोमिक्स म्हणजे मॅपिंग, सिक्वेन्सिंग आणि ॲनालिसिस जिनोमचं करायचं, आणि फंक्शनलमध्ये त्या जीनचं फंक्शन आणि त्याचे एक्सप्रेशन ऑर्गॅनिझममध्ये स्टडी करायचे, हे लक्षात ठेवा. आता ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स आपण बघू. ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स जर कन्सिडर केलं तर त्यामध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जिनोमिक्स इज यूज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. आता हे दोन्ही जिनोमिक्स वेगवेगळ्या पर्पजेससाठी वापरले जातात. इन द इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट. आता एखादं क्रॉप प्लांटची व्हरायटी इम्प्रूव्ह करायची असेल, म्हणजे चांगली एखादी, जसं की मी तुम्हाला नेहमी एक्झाम्पल देते बघा, एक स्वीट मँगो आहे, एक स्मॉल मँगो आहे. आता ह्या दोघांमध्ये जर चांगली व्हरायटी काढायची असेल मधली, म्हणजेच तो मँगो लार्ज पण असेल आणि स्वीट पण असेल, तर असे क्रॉप इम्प्रूव्ह करण्यासाठी जिनोमिक्सचा वापर केला जातो. लक्षात येतं का बघा. त्यानंतर ह्युमन हेल्थसाठी पण जिनोमिक्सचा वापर होईल, आणि शिवाय मध्ये पण होईल. लाईफस्टॉक म्हणजे ज्याला डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स असं म्हटलं जातं. इवन द नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ॲक्वायर्ड फ्रॉम जिनोमिक्स रिसर्च कॅन बी अप्लाइड इन अ नंबर ऑफ डिफरंट सेक्टर. आता जिनोमिक्समधून जे काही नॉलेज मिळतं तर ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पण आपण ॲप्लाय करू शकतो, जसं की मेडिसिनमध्ये म्हणा, किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणा, किंवा सोशल सायन्सेसमध्ये म्हणा. इवन जिनोमिक्स जर कन्सिडर केलं तर इट हेल्प्स इन अ ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर थ्रू जीन थेरपी. आता जेनेटिक डिसऑर्डर एखादा जर बरा करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा जीन थेरपी देऊन हे बरा करू शकतो. लक्षात येते का बघा. म्हणजे त्यासाठी जिनोमिक्स कळणं किंवा जिनोम कळणं एखाद्या ऑर्गॅनिझमचं हे महत्त्वाचं असतं. आता जिनोमिक्स इज यूज्ड इन ॲग्रिकल्चर टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप्स. जिनोमिक्सचा वापर कुठे कुठे होतं बघा, इवन ॲग्रिकल्चरमध्ये पण होतो, जसं की आत्ताच मी सांगितलं ट्रान्सजेनिक क्रॉप्स. ट्रान्सजेनिक म्हणजे काय, एखाद्या क्रॉपचं जर जीन चेंज करायचं असेल किंवा चांगलं जीन त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर त्याला ट्रान्सजेनिक क्रॉप म्हटलेलं आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये मोर डिझायरेबल, म्हणजे आपल्याला हवेत ते कॅरेक्टर आपण त्या क्रॉपमध्ये टाकू शकतो, त्याला जिनोमिक्स म्हटलं जातं. म्हणजे ॲप्लिकेशन आहेत सगळे जिनोमिक्सचे. म्हणजे तुम्ही कधी ऐकलं असेल बघा, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. हे मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं 11वीत असताना बघा. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय, तर त्याचे जीनच बदलून टाकायचे जेणेकरून ते क्रॉप चांगलं उत्पन्न तयार करेल, चांगलं यील्ड देईल. त्याला म्हटलं जातं GM क्रॉप्स. लक्षात आलं का बघा. मग त्यामध्ये जिनोमिक्सचा वापर केला जातो. इवन जेनेटिक मार्कर्स डेव्हलप इन अ जिनोमिक्स हॅव ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक ॲनालिसिस. आता फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये सुद्धा जिनोमिक्सचा वापर केला जातो. हे कसं काय हे आत्ता आपण बघणार आहे फिंगर प्रिंटिंगमध्ये. फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय, ही टेक्निक कोणी डिस्कवर केली किंवा DNA कसा त्याच्यामध्ये यूज केला जातो, हे सगळं आत्ता आपण डीपमध्ये बघणार आहे. इवन जिनोमिक्स कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन अ मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम. इवन आपण एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये नवीन जीन पण टाकू शकतो आणि त्याच्यापासून एन्झाईम, जसं की बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं म्हटलं, जे की आपण बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, इन्सुलिन हे जे प्रोटीन आहे, हार्मोन आहे, हे कोलाई सेलपासून तयार केलं जातं. लक्षात येतं का बघा. आता हे कसं केलं जातं, काय केलं जातं, हे सगळं डिटेलमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघणार आहे. म्हणजे जिनोमिक्सचा स्टडी हा एन्झाईम तयार करण्यासाठी किंवा एखादा थेरॉपेटिक प्रोटीन जर तयार करायचं असेल किंवा बायोफ्युल तयार करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा जिनोमिक्सचा वापर केला जातो. हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत जिनोमिक्सचे. लक्षात ठेवा, काही वेळेस 1 मार्काला किंवा 2 मार्काला विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे आपण बघू ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे काय. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज HGP. हे लक्षात ठेवा. काही वेळेस एक्झाममध्ये शॉर्ट नोट म्हणून HGP विचारलं जातं. आता एकदा बोर्ड एक्झामला HGPचा लॉंग फॉर्म विचारला गेला होता, ज्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. आता हा प्रोजेक्ट काय होता बघा, इट वॉज इनिशिएटेड इन 1990 अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्याला शॉर्टमध्ये HUGO असं म्हटलं जातं, ह्यांच्या अंडर तो चालला होता. दिस प्रोजेक्ट वॉज कोऑर्डिनेटेड बाय US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. US म्हणजे तुम्हाला युनायटेड स्टेट माहिती आहे.
मग त्यांच्यामध्ये एक डिपार्टमेंट ऑफ एनर्जी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आहे हेल्थचं, तर त्याच्या अंडर हा प्रोजेक्ट चालू होता, ज्याच्यामध्ये ह्या US बरोबर जे पार्टनर होते ते कोणत्या कोणत्या देशातले होते, तर फ्रान्स, जर्मनी, जापान, इंडिया आणि चायना. इवन आपल्या इंडियामधले पण त्याच्यामध्ये पार्टनर होते, म्हणजे सायंटिस्ट त्या प्रोजेक्टमध्ये काम करत होते. आता हा प्रोजेक्ट जो आहे इट वॉज स्टार्टेड इन 1990 अँड वॉज कम्प्लिटेड इन 2003. हा प्रोजेक्ट 1990मध्ये चालू झाला आणि 2003ला तो संपला. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जर कन्सिडर केला तर हा मल्टीनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट होता टू डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमन्स. आता ह्या प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युअली ह्युमन बिईंगमधलं जिनोमिक्स कसं आहे, म्हणजे जीन कसे आहेत, कसे राहतात किंवा काय त्याचं फंक्शन आहे, हा सगळा स्टडी ह्या जिनोमिक प्रोजेक्टमध्ये करण्यात आला होता. आता मेन एम प्रोजेक्टचे काय होतं बघा, मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. सगळ्यात पहिलं एम काय होतं, तर त्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सचं मॅपिंग करायचं, प्रॉपर मॅप तयार करायचा, म्हणजेच त्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कुठल्या लेवलला आहेत हे बघायचं. त्यानंतर नेक्स्ट काय होता, टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटाबेसेस. जी काही इन्फॉर्मेशन मिळली होती तर ती सगळी कलेक्ट करून डाटाबेसेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर केली होती. त्यानंतर टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर ॲनालिसिस ऑफ डाटा. तिसरा एम काय होता, तर जे काय ॲनालिसिस ऑफ डाटासाठी लागणार होतं तर त्यासाठी टूल्स आणि टेक्निक डेव्हलप करण्याचं काम हे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एम होतं. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर. इवन काही त्यातल्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या ट्रान्सफर करायच्या होत्या प्रायव्हेट सेक्टरला, जसंच की इंडस्ट्रीमध्ये. आणि लास्ट एम काय होता, टेकिंग केअर ऑफ लिगल, इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम द प्रोजेक्ट. आता ह्या प्रोजेक्टपासून जर काही इथिकल किंवा सोशल इश्यूज अराईज झाले, म्हणजे कुठल्याही सोसायटीला किंवा कोणत्याही माणसाला न दुखवता हा प्रोजेक्ट करायचा होता आणि त्यासाठी ती काळजी घेतली होती. हे एवढे सगळे एम्स होते त्या प्रोजेक्टचे. आता हा प्रोजेक्ट जर कन्सिडर केला तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज क्लोजली असोसिएटेड विथ रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ ए न्यू एरिया इन बायोलॉजी. हा कशाशी असोसिएटेड होता, तर रॅपिड डेव्हलपमेंट झाली होती बायोलॉजीमध्ये, ज्यालाच बायो इन्फॉर्मेटिक्स असं नंतर म्हणण्यात आलं. आता ह्यामध्ये जर कन्सिडर केलं तर ह्युमन जिनोमिक प्रोजेक्ट, द वर्क ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हॅज अलाउड रिसर्चर टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्ल्यू प्रिंट इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. आता ह्या प्रोजेक्टमुळे जे काही रिसर्चर होते तर त्यांना एक ब्ल्यू प्रिंट मिळाली, जेणेकरून त्यांना ह्युमन जिनोम कसा आहे किंवा त्याचं बिल्डिंग कसं झालं आहे, कन्स्ट्रक्शन कसं झालं आहे, हे सगळं त्यांना ह्या प्रोजेक्टमध्ये समजलं. आता ॲज अ रिसर्चर लर्न मोर अबाउट द फंक्शन्स ऑफ जीन. आता ह्या प्रोजेक्टमुळे जे काही रिसर्चर होते त्यांना जास्तीत जास्त जीन्स, प्रोटीन्सबद्दल भरपूर सारं नॉलेज मिळालं, माहिती मिळाली, आणि हे नॉलेजचा इम्पॅक्ट त्यांनी त्या फील्डमध्ये मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी किंवा लाईफ सायन्सेसच्या फील्डमध्ये केला किंवा करण्यात यावा, त्यासाठी हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट होता. आणि म्हणूनच ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा काय आहे तर खूप महत्त्वाचा आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट लक्षात आलं का बघा, एकदम सोपं आहे. एक असा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ह्युमन बिईंगचा जिनोम म्हणजे अख्खा DNA, त्याच्यावरचे जीन्स कसे असतात त्याचं डिटेल एक्झामिनेशन केलं, त्याची पर्टिक्युलर अरेंजमेंट केली आणि तो डाटा एक कम्प्युटराईज ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवण्यात आला. इवन ते क्रोमोझोमचं जीनचं लोकेशन कसं असतं हे सुद्धा ह्या प्रोजेक्टमधून त्यांना, त्या सायंटिस्टला लक्षात आलं होतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा पॉईंट. आता जर तुम्ही कन्सिडर केला ह्युमन जिनोमिक प्रोजेक्ट, तर ह्या ह्युमन जिनोमिक प्रोजेक्टमध्ये काही मॉडेल ऑर्गॅनिझम्स वापरण्यात आले होते. त्यामध्ये ह्युमन, ज्यालाच होमोसॅपियन म्हणतात, होमोसॅपियन सॅपियन, त्यानंतर माऊस, फ्रूट फ्लाय, प्लांट, राऊंड वर्म्स, यीस्ट, बॅक्टेरिया, ह्या सगळ्यांवरती हा प्रोजेक्ट करण्यात आला होता. ह्या प्रोजेक्टवरून त्यांना अशी थोडी इन्फॉर्मेशन मिळाली त्या सायंटिस्टला की ह्युमन बिईंगमध्ये क्रोमोझोम नंबर हे 46 असतात आणि त्यांच्यामध्ये जे जीन्स कन्सिडर केले तर ते 33,000 जीन्स आहेत. आणि बेसपेअरमध्ये जर ते बोलायचं म्हटलं म्हणजे DNA जर कन्सिडर केला तर नेहमी तुम्हाला माहिती आहे DNA हा बेसपेअरमध्ये मोजला जातो, तर 3 मिलियन बेसपेअर एवढं त्याचं लेंथ होती. म्हणजे ह्या प्रोजेक्टमुळे एवढी सगळी इन्फॉर्मेशन ह्युमन बिईंगमधली समजली. इवन माऊसमध्ये सुद्धा बघा क्रोमोझोम नंबर हा 40 असतो आणि इस्टिमेटेड जीन त्यांच्यामध्ये 25,000 असतात आणि बेसपेअरमध्ये DNA कन्सिडर केला तर 2.9 असतो. असाच सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये त्यांना
किती क्रोमोझोम नंबर आहेत, किती जीन्स प्रेझेंट आहेत आणि बेसपेअरमध्ये DNA किती आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन त्यांना ह्युमन जिनोम प्रोजेक्टमधून मिळाली होती. म्हणजे एवढा महत्त्वाचा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंट्रीजनी पण पार्टिसिपेट ते झाले होते आणि हा प्रोजेक्ट रन केला होता आणि तो 2003मध्ये तो कंप्लीट झाला होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन जे की मगाशी मी सांगितलं की DNA फिंगर प्रिंटिंग आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय, तर जीन्स प्रेझेंट ऑन क्रोमोझोम आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटरमाइनिंग कॅरेक्टर्स ऑफ द ऑर्गॅनिझम. आता आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण स्टडी केले, क्रोमोझोमवरती जीन्स प्रेझेंट असतात आणि ते कॅरेक्टर ऑर्गॅनिझमचं ठरवण्याचं काम किंवा इनहेरिट करण्याचं काम करत असतात, हे माहिती आहे आपल्याला. आणि ड्यू टू रिकॉम्बिनेशन ऑफ पॅरेंटल अँड मॅटर्नल जीन्स. आता पॅटर्नल आणि मॅटर्नल म्हणजे काय, जे जीन्स मदर आणि फादरकडून येतात त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं आणि म्हणूनच आपण काय असतो तर वेगळे असतो पॅरेंटपेक्षा, बरोबर. मग हे रिकॉम्बिनेशन जे आहे ते जीन्समध्ये म्युटेशन झालं, ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होणार आहे म्हणजे सेल डिव्हिजन होणार आहे, लक्षात येते का बघा. तर अशा वेळेस जर म्युटेशन झालं तर मात्र आपण थोडेफार आपल्या पॅरेंटसारखे पेक्षा वेगळे दिसतो, ज्यालाच व्हेरिएशन म्हटलेलं आहे. म्हणजे एवढे सगळे फॅक्टर जर कन्सिडर केले तर आपल्या प्रत्येकजण जर आपण बघितला तर प्रत्येकजण हा युनिक जेनेटिक मेकअप घेऊन आलेला आहे. म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल जर कन्सिडर केला तर हा युनिक जेनेटिक मेकअप त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर जेवढे पण, आता फक्त भारत जरी कन्सिडर केला तर सगळे लोक एकमेकांपासून वेगळे दिसतात, बरोबर. सगळे सेम दिसायला नाहीत. म्हणजेच काय, तर प्रत्येकाचा एक युनिक जेनेटिक मेकअप आहे, ज्याला फिंगरप्रिंट असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजे फिंगरप्रिंट म्हणजे काय, लक्षात आलं का बघा. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, म्हणजेच त्यामध्ये ह्युमन बिंग कन्सिडर करा तर जेनेटिक मेकअप वेगळा आहे, आपण सगळे एकमेकांपासून वेगळे दिसतो. अशा ह्याला फिंगरप्रिंट म्हटलेलं आहे. फिंगरप्रिंट म्हणजे हाताचे ठसे नाही, त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. फिंगरप्रिंट म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे, तर ज्यांच्यामध्ये युनिक जेनेटिक मेकअप आहे त्याला फिंगरप्रिंट म्हटलेलं आहे. आता हे जर कन्सिडर केलं तर टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय. आता ही DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक कशासाठी डेव्हलप केली होती, तर टू आयडेंटिफाय अ पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस, ज्यालाच DNA प्रोफायलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हटलं जातं. एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊ नका, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजेच DNA प्रोफायलिंग म्हटलं जातं, लक्षात आलं का बघा. म्हणजे फिंगरप्रिंट म्हणजे काय, तर जेनेटिक मेकअप एखाद्या ऑर्गॅनिझमचा किंवा इंडिव्हिज्युअलचा, त्याला फिंगरप्रिंटिंग म्हटलेलं आहे. आणि ह्याचा स्टडी करणे किंवा त्या पर्सनला आयडेंटिफाय करणे थ्रू रेस्ट्रिक्शन ॲनालिसिस, DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिस, अशा मेथडला DNA प्रोफायलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जर कधी CID बघत असाल तर त्यामध्ये एखादा जर मर्डर झाला तर त्या ज्याचा मर्डर झाला आहे त्याच्या अंगावरती जर केस किंवा ब्लड किंवा अजून दुसरं काही सॅम्पल सापडलं तर त्याच्यावरून ते DNAचं ॲनालिसिस करतात. मग त्याच्यावरून समजतं की हा मर्डर कुणी केलेला आहे. आता DNA जर एखाद्याचा मिळाला तर तो व्यक्ती कसा आहे किंवा कसा दिसतो हे सुद्धा आपण ॲनालिसिस करू शकतो किंवा काढू शकतो. म्हणजे त्याच्यावरून पण आपल्याला कळतं की नक्की मर्डर ह्युमन बिंगनी केला आहे का एखाद्या ॲनिमलने केलं आहे, हे सुद्धा सगळं समजू शकतं, लक्षात येते का बघा. म्हणून त्याला DNA फिंगरप्रिंटिंग म्हणलेलं आहे, जे की सगळ्यात महत्त्वाचं काम करतं. आता ही टेक्निक जर कन्सिडर केली तर दिस वॉज फर्स्टली गिवन बाय ब्रिटिश जेनेटिस्ट विच इज नोन ॲज डॉक्टर ॲलेक जॅफ्री इन 1984. सगळ्यात पहिल्यांदा ही टेक्निकचा शोध कोणी लावला, तर ॲलेक जॅफ्री नावाच्या सायंटिस्टने लावला 1984मध्ये. बघा, DNA फिंगरप्रिंटिंग जर कन्सिडर केली तर इज बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन दिस वंडर मॉलिक्यूल. वंडर मॉलिक्यूल म्हणजेच DNA. म्हणजे ह्या DNAवरती न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स कसा प्रेझेंट आहे हे स्टडी करण्याचं काम हे DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक करत असते. आता तुम्हाला हे जर माहीत असेल किंवा तुम्ही नवीनच ऐकत असाल तर बघा, जेवढे पण पर्सन्स कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये जवळपास 99.9% हा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जो असतो तो सगळ्यांमध्ये सारखा असतो. म्हणजे फक्त 0.1% DNA जो आहे तो
प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये वेगळा आहे आणि हा 0.1% फक्त वेगळा असल्यामुळे आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळा दिसतो. म्हणजे एवढा सिक्वेन्स जो आहे 0.1% त्याचा फक्त सिक्वेन्स प्रत्येकामध्ये तो वेगवेगळा असतो. लक्षात येते का बघा. आणि ह्या वेगळ्या सिक्वेन्समुळे प्रत्येकजण वेगवेगळा दिसतो. लक्षात येते का बघा. म्हणजे हा न्यूक्लियोटाइड जो सिक्वेन्स आहे तो ओनली सम शॉर्ट सिक्वेन्स ज्याला म्हटलेलं आहे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आता पॉप्युलेशन जर कन्सिडर केली तर एव्हरी पर्सन शोज अनयुज्युअल सिक्वेन्सेस. अनयुज्युअल म्हणजे नेहमीपेक्षा किंवा जे कॉमन नसतो, कॉमन नसलेला सिक्वेन्स दाखवतात प्रत्येक पर्सन. लक्षात येते का बघा. आणि तो किती असतो तर फक्त 20 ते 100 बेस पेअर एवढाच असतो. म्हणजे 0.1% फक्त हा बेस पेअर कसा असतो किंवा सिक्वेन्स कसा असतो वेगळा असतो. आणि हा जो सिक्वेन्स आहे तो सारखा रिपीटेड होत असतो एका टायमिंगला. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर DNA आहे तर हिथला सिक्वेन्स हा सारखा काय होईल त्या DNA वरती रिपीट होत असतो. म्हणून त्याला व्हॅरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स म्हणजे शॉर्टमध्ये VNTRS असं म्हणलेलं आहे. हा शब्द लक्षात ठेवा. काही वेळेस फुल फॉर्म ह्याचा MCQला विचारला जाऊ शकतो. व्हॅरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स म्हणजे जो सिक्वेन्स आहे 20 ते 100 बेस पेअरचा तो नेहमी रिपीट होत असतो सेव्हरल टाईम पर्सनमध्ये. म्हणून त्याला VNTRS म्हणजे व्हॅरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स असं म्हटलेलं आहे. आता ॲक्च्युअल DNA फिंगरप्रिंटिंग कशी केली जाते किंवा त्याच्या स्टेप्स काय आहेत बघा. त्यामध्ये जर कन्सिडर केलं तर टोटल 7 स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ DNA. बघा आयसोलेशन ऑफ DNA म्हणजे काय तर DNA मस्ट बी रिकवर्ड फ्रॉम द सेल्स ऑर टिश्यूज ऑफ द बॉडी. आता DNA आपल्याला मिळवायचं आहे आधी, बरोबर. DNA जर मिळला म्हणजेच DNA सगळ्यात आधी मिळवला जातो, ज्यालाच आयसोलेशन म्हटलं जातं. आता साधं सोपं आहे. DNA कुठून मिळणार तर एक तर टिश्यूपासून मिळणार, बरोबर. म्हणजेच ब्लड, हेअर रूट्स, स्किन अशापासून आपल्याला DNA मिळू शकतो, बरोबर. मग ह्या DNA मिळवतात आधी, ज्याला आयसोलेशन ऑफ DNA असं म्हटलं जातं. सगळ्यात पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ DNA आधी मिळवला जातो. त्यानंतर DNA मिळाल्यानंतर आता हा पूर्ण असा स्ट्रँड असणार आहे DNAचा, बरोबर. मग त्यामध्ये रेस्ट्रिक्शन डायजेशन सेकंड स्टेप केली जाते. म्हणजेच जो आयसोलेटेड DNA आहे, आयसोलेटेड म्हणजे जो DNA सेपरेट केलेला आहे तर त्याच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते आणि रेस्ट्रिक्शन एन्झाईम त्याच्यामध्ये टाकले जातात, जेणेकरून हा जो DNAचा पूर्ण स्ट्रँड आहे तो काय होईल तर छोट्या 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 तुकड्यांमध्ये ब्रेक होईल. म्हणजे थोडक्यात अखंड DNA जो असतो तो कट केला जातो बाय युझिंग रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम. नाव लक्षात ठेवा. रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करून DNAला कट करतात, स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये त्याचं कन्व्हर्जन करतात, ज्याच्यामध्ये व्हॅरिएबल लेन्थ असू शकते. व्हॅरिएबल लेन्थ म्हणजे एक फ्रॅगमेंट मोठा असू शकतो किंवा एक लहान असू शकतो, असं काही असू शकतं. म्हणजेच ह्या फिनॉमिनॉनला रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. शॉर्टमध्ये RFLP असं म्हटलं जातं. म्हणजे अखंड DNAचे फ्रॅगमेंट्स करणे बाय युझिंग रेस्ट्रिक्शन एन्झाईम त्याला म्हटलं जातं RFLP. लक्षात आली का बघा सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेपमध्ये काय केलं जातं जेल इलेक्ट्रोफोरोसिस केलं जातं. जेल इलेक्ट्रोफोरोसिस म्हणजे काय तर अगारोज नावाचं जेल आहे जे की एका प्लेटमध्ये टाकलं जातं. आता तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा DNA जो आहे त्या DNAच्या फ्रॅगमेंट्सवरती नेहमी निगेटिव्हली चार्ज फ्रॅगमेंट्स असतात. आता इथे जर तुम्ही डायग्रॅम बघितली तर तुम्हाला बघायला मिळेल. बघा सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय केलं ब्लड सॅम्पल घेतलं, बरोबर. ब्लड सॅम्पलमधून DNA आयसोलेट केला म्हणजे सेपरेट केला. आता इथं तुम्हाला DNA दिसतोय, हा सेपरेट केला. नंतर तो कट केला बाय युझिंग रेस्ट्रिक्शन एन्झाईम. लक्षात येते का बघा. आणि कट केल्यानंतर हे असे फ्रॅगमेंट्स असे तुकडे मिळाले. आणि इथं तिसऱ्या स्टेपमध्ये जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता इथं तुम्हाला हे जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे जे निळ्या कलरचं दिसतंय हे सगळं अगारोज जेल आहे. म्हणजे जेल म्हणजे तुम्ही केसांना जे जेल लावता माहिती असेल बऱ्याच जणांना, तर ते कसं सेमी लिक्विड फॉर्ममध्ये असतं, तर तशा प्रकारे हे अगारोज जेल असतं. आणि त्याच्यावरती हे जे DNAचे फ्रॅगमेंट्स आहेत ते टाकले जातात. आता टाकल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा ह्या जेल इलेक्ट्रोफोरोसिसवरती
जो DNA फ्रॅगमेंट्स आहेत त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि ह्या जेल इलेक्ट्रोफोरोसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर. म्हणजे नेहमी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हे फ्रॅगमेंट्स मूव्ह होत असतात. आता हिते जर फ्रॅगमेंट DNAचा टाकला, लक्षात येते का बघा, आणि हिते जर पॉझिटिव्ह चार्ज दिला तर हा DNAचा फ्रॅगमेंट हळूहळू कसा जाईल, तर ह्या पॉझिटिव्ह चार्जकडे फ्लो होईल. लक्षात येते का बघा. तिसरी स्टेप ज्याला जेल इलेक्ट्रोफोरोसिस असं म्हटलेलं आहे. आणि चौथी स्टेपला म्हटलं जातं सदन ब्लॉटिंग, म्हणजे द सेपरेटेड DNA फ्रॅगमेंट्स आर ट्रान्सफर टू ए नायलॉन मेम्ब्रेन और नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर बाय प्लेसिंग इट ओव्हर द जेल अँड सोकिंग दे विथ फिल्टर पेपर ओव्हरनाईट. आता जे काही DNAचं फ्रॅगमेंटचं सेपरेशन केलेलं आहे तर हे परत पुढे जाऊन नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती ते ट्रान्सफर केलं जातं. बघा इथे तुम्हाला हे जो येलो कलरचा दिसतोय हा नायट्रोसेल्युलर पेपर आहे. हे जे सुरुवातीला DNAचे फ्रॅगमेंट्स होते ते आता कुठे टाकलेले आहेत, तर ह्या पेपरवरती टाकलेले आहेत. लक्षात येते का बघा. त्यानंतर 5व्या स्टेपमध्ये काय केलं जातं, तर सिलेक्शन ऑफ DNA प्रोब केलं जातं. सिलेक्शन ऑफ DNA प्रोब म्हणजे काय, अ नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड DNA. आता नोन सिक्वेन्स का म्हटलेलं आहे, तर हा जो DNA प्रोब म्हणजे काय सुरुवातीला लक्षात ठेवा. DNA प्रोब म्हणजे एक दुसरा DNA कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये काढला जातो. म्हणजे जो DNA मिळाला आहे, जो ब्लडमध्ये होता तो DNA सोडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा DNA घेतला जातो आणि त्या ऑर्गॅनिझमच्या DNAमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स, रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे जे लाईट इमिट करतात, तर असे आयसोटोप्स काढले जातात. त्याला लेबलिंग केलं जातं आणि त्यामध्ये सिंगल स्टँडर्ड DNA घेतला जातो आणि त्या DNAला DNA प्रोब असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात बघा, DNA प्रोब म्हणजे एक वेगळा DNA घेतला जातो जो की सिंगल स्टँडर्ड असतो आणि त्याला रेडिओ ॲक्टिव्ह केला जातो. म्हणजे जेणेकरून तो एक्सरेच्या खाली जर आणला तर तो लाईट इमिट करेल. म्हणजे तो तिथं दुसरा DNA इंट्रोड्यूस केला जातो. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथे जर तुम्ही डायग्राम बघितली तर इथे सुरुवातीला पहिला जो DNA मिळाला तो आहे सिंगल स्टँडर्ड, कारण त्याचे फ्रॅगमेंट्स पडल्यावर जो मूव्ह होतो, जो निगेटिव्हली चार्ज फ्रॅगमेंट असतो तो पॉझिटिव्हकडे जाईल. म्हणजे इथे ह्या खाली सगळे सिंगल स्टँडर्ड DNA असतील. त्याच्यानंतर त्याच्यावरती DNA प्रोब म्हणजे दुसरा DNA टाकला जाईल. आता काय होतं बघा, नेहमी लक्षात ठेवा, एक सुरुवातीला पहिला जो DNA आहे जो ब्लड सॅम्पलमधून घेतला आणि दुसरा DNA प्रोब जो घेतला तर ह्यांच्यामध्ये बॉन्डिंग होणार आहे, बरोबर. बॉन्डिंग होणार आहे म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती नेहमी ATGC असं बॉन्डिंग तयार होतं. म्हणजे सुरुवातीला हे दोन्ही वेगवेगळे DNA असतात जे की सिंगल स्टँडर्ड असतील आणि नंतर ते डबल स्टँडर्ड होईल, म्हणजेच त्यांचं हायब्रिडायझेशन होईल. आता हायब्रिडायझेशन का म्हटलं, कारण एक DNA जो आहे तो ब्लड सॅम्पलमधून आलेला आहे आणि दुसरा DNA जो आहे तो प्रोब DNA आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे जे डबल स्ट्रँड तयार होणार आहे तर एक स्ट्रँड तो कसा असणार आहे, ब्लडमधून आलेला, आणि दुसरा जो असणार आहे तो प्रोब DNAचा असणार आहे. अशा प्रकारे इथं हायब्रिड DNA तयार होईल. म्हणजे दोन वेगळे DNA असतील तिथं स्ट्रँड्स आणि ज्याच्यामध्ये डबल स्टँडर्ड तयार होईल. आता हे स्ट्रँड्स तयार झाले की पुढे जाऊन नेक्स्ट स्टेपला काय केलं जातं, तर फोटोग्राफी केली जाते आणि राहिलेला तिथं प्रोब DNA जो आहे तो वॉश ऑफ केला जातो. हे झालं हायब्रिडायझेशन. आणि लास्ट मेथडमध्ये आता जो काही नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती जो DNAचं हायब्रिडायझेशन झालेलं आहे तर त्याचा जो फोटोग्राफ आहे तो एक्सरे फिल्मवरती ऑटो रेडिओग्राफी थ्रू तो बघितला जातो आणि त्याच्यावरून हायब्रिड DNAचं ॲनालिसिस केलं जातं. म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं का बघा, DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये काय केलं जातं तर एकदम सोपं आहे. परत एकदा मी डायग्राम थ्रू तुम्हाला सांगते. पहिल्यांदा ब्लडमधून काय घेतील, DNA काढतील, त्याला कट करतील, त्याचे फ्रॅगमेंट्स बनवतील, जेल इलेक्ट्रोफोरोसिस मेथडनी ते अगारो जेलवरती टाकतील, बरोबर. हा DNA एक सिंगल असे स्ट्रँड तयार होतील, बरोबर. आता ह्यावरती दुसरा DNA ज्याला DNA प्रोब म्हणलेलं आहे कारण तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. लक्षात येते का बघा. आता हा नायट्रोसेल्युलोज पेपरवरती तो DNA टाकला, ह्या दोघां DNAमध्ये बँड तयार झाले किंवा बॉन्ड तयार झाले आणि डबल स्टँडर्ड ते झाले. सुरुवातीला ते सिंगल स्टँडर्ड होते म्हणजे ज्याला हायब्रिडायझेशन म्हटलं. आता हे ज्यावेळेस स्ट्रँड तयार होतील तर एक DNA कसा असणार आहे, तर रेडिओ ॲक्टिव्ह असणार आहे म्हणजे जो लाईट इमिट करेल. आता फॉर एक्झाम्पल इथं AT असा जर सिक्वेन्स असेल तर ह्याच्या अपोजिट सिक्वेन्स इथल्या DNA वरती असेल. म्हणजे इथे काय असणार आहे, TA असा असणार आहे. म्हणजे ह्या सिक्वेन्स आपल्याला एक्सरे खाली जर बघितला तर तो दिसून येणार आहे.
लक्षात येते का बघा. आणि हा सिक्वेन्स दिसल्यामुळे हा सिक्वेन्सवरून आपल्याला हा सिक्वेन्स आयडेंटिफाय होईल. म्हणजे इथं हा जर सिक्वेन्स समजला खाली कोणता आहे, तर त्याच्याबरोबर अपोजिट हा वरचा DNA चा सिक्वेन्स असणार आहे. मग ह्या सिक्वेन्सवरून तो कोणाचा DNA आहे, ह्युमन बिंगचा आहे, माऊसचा आहे, कॅटचा आहे का डॉगचा आहे, हा आपल्याला समजेल. लक्षात आलं का बघा. मग त्याच्यावरून मर्डर कुणी केला हे समजू शकतं. ज्यालाच DNA फिंगर प्रिंटिंग असं म्हटलेलं आहे. एकदम सोपं आहे बघा. DNA फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय, लक्षात आलं का बघा. एकदम सोपं आहे. हा जो DNA आहे त्याच्यावरून आपल्याला हा DNAचा सिक्वेन्स लक्षात येईल. मग तुम्ही म्हणसाल हा सिक्वेन्स कसा कळणार की हा ह्युमन बिंगचाच आहे. मग त्यासाठीच ह्युमन जिनोमिक प्रोजेक्ट केला होता. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये ह्युमन बिंगचा सिक्वेन्स कसा असतो, कॅटचा सिक्वेन्स कसा असतो, हे सगळे सिक्वेन्सेस त्याच्यामध्ये त्यांच्याकडे कलेक्शन आहे प्रत्येक सायंटिस्टकडे किंवा लॅबॉरेटरीमध्ये, ज्याच्यामध्ये ते रिसर्च करतात. लक्षात येते का बघा. त्याच्यावरून समजतं की तो ह्युमन बिंगचा DNA का कोणत्या ॲनिमल्सचा DNA आहे. एकदम सोपं आहे DNA फिंगर प्रिंटिंग. आता ही जी मेथड आहे त्याचे थोडे ॲप्लिकेशन्स बघू आपण. ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग जर कन्सिडर केलं तर इन फॉरेन्सिक सायन्स, आत्ताच मी सांगितलं की DNA फिंगर प्रिंटिंग हे फॉरेन्सिक सायन्समध्ये ज्यावेळेस एखादी रेप केस सॉल्व करायची असेल किंवा कॉम्प्लिकेटेड मर्डर केस सॉल्व करायची असेल तर DNA फिंगर प्रिंटिंगचा वापर केला जाऊ शकतो. कसा करतात काय हे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. एकदम सोपं आहे. त्यानंतर DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज टू फाइंड आउट द बायोलॉजिकल फादर और मदर और बोथ ऑफ द चाइल्ड इन केस ऑफ डिस्प्युटेड पॅरेंटेजेस. डिस्प्युटेड पॅरेंटेजेस म्हणजे वादग्रस्त पालकत्व जर असतं, म्हणजे बघा एखादा मुलगा आहे ज्याच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी आहे आणि ज्याच्या आई वडील नसतात आणि अचानकच दोघं जण येतात आणि म्हणतात हा माझा मुलगा आहे. मग अशा केसमध्ये जर त्यांचे फादर मदर हेच आहेत हे प्रूव्ह करायचं असेल तर DNA फिंगर प्रिंटिंग ही टेक्निक वापरली जाऊ शकते. लक्षात येते का बघा. त्यानंतर तिसरे ॲप्लिकेशन काय तर DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज्ड इन पेडिग्री ॲनालिसिस इन कॅट, डॉग, हॉर्सेस अँड इवन इन ह्युमन बिंग्स ऑल्सो. पेडिग्री ॲनालिसिस म्हणजे काय तर स्टडी ऑफ अँड इनहेरिटेड ट्रेड. म्हणजे इनहेरिटेड म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे ट्रेड जातात तर ते डिटरमाइन करण्यासाठी, ज्यालाच पेडिग्री ॲनालिसिस म्हटलं जातं, म्हणजे कोणते कॅरेक्टर हे ट्रान्समिट झालेले आहेत हे बघण्यासाठी सुद्धा DNA फिंगर प्रिंटिंगचा यूज केला जाऊ शकतो, जे की कॅट, डॉग, हॉर्स आणि ह्युमन बिंग्समध्ये करतात. हे झालं ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग. आता हे झालं सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं की DNAचा शोध कुणी लावला. पण इंडियामध्ये DNA फिंगर प्रिंटिंग जे आहे हे कुणी आणलं तर डॉक्टर लालजी सिंग यांनी इन 1947 to 2017. म्हणजे आत्ता रिसेंटली ते एक्सपायर झालेत 2017मध्ये. ह्यांनी DNA फिंगर प्रिंटिंग आणलं आणि इट वॉज द इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग DNA फिंगर प्रिंटिंग मेन स्ट्रीम इन इंडिया. सगळ्यात फॉरेन्सिक ॲप्लिकेशनमध्ये हे DNA फिंगर प्रिंटिंग शोध करण्याचं काम किंवा आणण्याचं काम हे डॉक्टर लालजी सिंग यांनी केलेलं आहे. आणि जो प्रोब DNA वापरतात DNA फिंगर प्रिंटिंगमध्ये तो लालजीत सिंगने कोणाचा वापरला होता तर क्रेट स्नेकचा वापरला होता. क्रेट स्नेक म्हणजे असा साप ज्याच्यावरती असे पट्टे पट्टे असतात ज्याला क्रेट स्नेक म्हटलं जातं. आणि त्या क्रेट स्नेकचा त्यांनी DNA प्रोब म्हणून वापर केला होता. हे लक्षात ठेवा एवढंच. आता DNA फिंगर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याच्यापासून त्यांनी बरंच काय काय वर्क केलं होतं. मग त्यामध्ये हे सगळं त्यांचं वर्क दाखवलेलं आहे. हे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. पण इंडियामध्ये फादर ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग गुन्हा म्हणलेलं आहे तर डॉक्टर लालजी सिंग हे नाव लक्षात ठेवा. समजलं. एकदम सोपा कन्सेप्ट होता. आपला चॅप्टर इथं संपलेला आहे. नेक्स्ट ह्याला आपण बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर चालू करूया. थँक्यू.